हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. आज परत काहीतरी चुलीवर करण्याचा बेत ठरवला आहे आणि तेच काही सामान आणण्यासाठी मी चालली आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये. तर रस्त्याने मी चालली आहे एकटी आणि ना गावाकडे असा हा मोकळा रस्ता म्हणजे क्वचित अशा गाड्या येत जात असतात. पण घरापासून जर तुमचं किराणा मालाचं दुकान जर लांब असेल ना तर चालत जाऊन सामान आणण्यामध्ये ना एक वेगळाच आनंद आहे. रस्त्याच्या कडेला ही अशी हिरवळ, इकडे पाणी आले पावसाने खूप सारं. केवढा मस्त वातावरण झालं आहे बघा. असं हे रस्त्याला असे बघण्यासाठी हे किती क्यूट दिसतात ना, किती छान आहे. सामान घेऊन झालंय गरजेचं. आता चालले घरी आणि रस्त्याने जाताना काही गोष्टी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा शेती बघा लोकांची. वाव, शहरामध्ये कुठे हे सगळं अनुभवायला मिळतं. म्हणजे मेंढरं तर लांबच राहिलं. त्यानंतर अशा मोकळ्या हवेमध्ये मोकळ्या रस्त्याने सायकल चालवणं किंवा छोट्याशा रस्त्याने निसर्गरम्य वातावरणातून शांततेत चालायला कोणाला नाही आवडणार. मी पोहोचले घरी. आता पटकन चूल पेटवायला घेते आणि चुलीवरचा काय बेत आहे आजचा ते तुम्हाला सांगते. पहिली चूल पेटवून घेते आता, कारण की माझ्या मते ना सगळ्यात डेंजर काम जर कोणतं असेल ना ते म्हणजे चूल पेटवणं. कारण की चूल पेटवताना जो दूर डोळ्यात आणि नाकात जातो ना, आणि त्याच्यानंतर जे पाणी येतं ना डोळ्यातून नाकातून, अरे रे रे, लय खतरनाक असतं. बाजूला एवढे सगळे कांदे बघून तुम्हाला अंदाज आलाच असणार आहे की मी आज काय बनवणार आहे. मामा, भजी खाणार का तू? तू खाणारच का? कशी करायची? गोल करायची का ती खेकडा भजी? असं काय नाही, मला खेकडा भजी चांगली येतात. मला खेकडे चांगलं येतात. माझ्या पप्पाने शिकवली मला. त्यांनी शिकवली मला. म्हणजे हॉटेलमध्ये अशी करतात, अशी कर, आणि तेव्हापासून मला तीच म्हणजे खायची सवय लागली. बॅकग्राऊंडला तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येतच असेल. आत्ता कोणते पक्षी आहे मला काही सांगता नाही येणार, पण एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडता येते, बोलता येते एकमेकांशी का भांडतायत काय माहिती. कांदा कापून झालेला आहे माझा. आता सगळा कांदा हा आहे ना असा मोकळा करून घ्यायचा. म्हणजे आपली भजी पण आहे ना तेलामध्ये सोडताना असे सुटसुटीत निघतात. त्याने ना भजी क्रिस्पी होतात आणि ना एक म्हणजे असे वाकडे तिकडे जे खेकडा भजी बोलतो ना, ज्याला काही शेपच नसतो, असे छान भजी होतात, असे मोकळे वाकडे तिकडे. आमच्या टेस्टनुसार, आमच्या चवीनुसार मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद टाकली आहे. इथे माझ्याकडे कोथिंबीर आणि ओवा अवेलेबल नव्हता म्हणून मी एवढंच साहित्य घातलेलं आहे. नंतर वरून बेसन पीठ घातलं आणि चांगलं असं मिक्स केलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलं आहे चांगलं आणि ना इथे कढई तापायला ठेवली. आता तेल गरम करायला ठेवलं आहे. आता ना कांदा भजीसोबत ज्या आपण मिरच्या वगैरे खातो ना हिरव्या छान अशा तळलेल्या, आता त्या मिरच्या कापून घेते. पहिल्या मिरचीला छान असं मध्ये कापायचं आहे. म्हणजे पूर्ण दोन भाग नाही करायचे, फक्त सेंटरला एक लाईन अशी मारायची, म्हणजे कट करायची आहे. त्याने मिरचीचा जो म्हणजे दोन्ही बाजूने मिरची अशी छान तळली जाते ना तेव्हा ती कमी तिखट लागते. आता तेल छान गरम झालेलं आहे. थोडं आपण तेलाचं मोहन टाकूया बेसनपिठामध्ये, म्हणजे भज्याच्या मिश्रणामध्ये. मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे आणि तेल पण खूप चांगलं तापलेलं आहे. आता पटकन भजी सोडून घेते. भजी सोडताना आता तुम्हाला आवाज येत असेल, कसला भारी आवाज येतो आहे बघा. तेल पण चांगलं गरम झालं आहे आणि ना भजी सोडताना अशी वाकडी तिकडी कशी सोडायची, त्यालाच तर खेकडा भजी बोलतात. भजी दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे छान.
छान आला ना वास. भजीचा एवढा भारी वास येतोय ना की आता मामाला राहावे ना. मामा म्हणतो आता मला बस झालं, दे खायला. तर गरम गरम पहिला जो घाणा होता भजीचा तो बाबांना आणि मामाला दिला. त्या दोघांनी छान एन्जॉय केला. बाबा म्हणतात छान झालाय, छान झालं. त्यांना हात ॲक्च्युली वळत नाही त्यांचा, असं छान झालाय बोलायला. पण छान झाले म्हटले मला. चांगलं झालं बाबा, चांगलं झालंय का? का असं करता मग? मी परत करणारच नाही. नाही झालं का चांगलं? खरं सांगा. नाही ना, जाऊ दे बाबा. असं घेतलं ना असं. भजी तयार झालेत. आता हिरवी मिरची तळून घेऊया. हिरवी मिरची पण तळून झालेली आहे. आता आपण मस्तपैकी आल्याचा छान चहा करूया. मंडळी या गरमागरम कांदा भजी खायला. याला म्हणतात बूड घेणे. चुलीवर एखादं भांडं ठेवायचं असेल तर त्याच्या खालची साईडला माती लावून घेणे म्हणजे बूड घेणे म्हणतात आमच्याकडे. असं बूड घेतलं ना तर भांडे काळे होत नाहीत. तुम्ही करता का असं? मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा याला काय म्हणतात. चहा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये पहिलं पाणी घातलं, त्यानंतर चहा पावडर टाकली आणि बारीक चिरलेलं छान असं आलं घातलं आणि छान अशा उकळ्या येऊन दिल्या 4-5. त्याच्यानंतर त्यामध्ये दूध घातलं. दूध घातल्यानंतर पण 4-5 उकळ्या येऊ दिल्या आणि मग नंतर थोडीशी साखर टाकली. चहा अशा पद्धतीने बनवला ना तर खरंच खूप टेस्टी होतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चहा बनवताना सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी नाही टाकायच्या, म्हणजे चहा पावडर लगेच साखर आणि लगेच आलं असं नाही करायचं. साखर सगळ्यात शेवटी टाकायची. त्याच्याने चहाची टेस्ट खूप छान येते. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कसा झाला आहे चहा. तरी ते आता माझा चहा पण रेडी झाला आहे. सगळ्यांसाठी चहा गाळून घेते आणि मला तर खूप भूक लागली आहे. कांदा भजी बघितल्यावरती मला म्हणजे भुकेला कंट्रोल होत नाही आहे. असं वाटते कधी खाईन मी. मस्त अशी चुलीवरची कांदा भजी आणि गरमागरम चहा. हा 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 हा, केवढा भारी आहे ना. म्हणजे खरंच हे सुख आहे. आणि ना भजी तर अप्रतिम झाली आहे. म्हणजे मी एरवी पण बनवते तेव्हा छानच होतात, पण आज फर्स्ट टाईम माझ्या बाबांनी आणि मामांनी माझ्या हातची कांदा भजी खाल्ली तर त्यांना आवडली आणि त्याच्यातच मी खुश आहे. हे सगळं बनवता बनवता कधी संध्याकाळ झाली काही कळलंच नाही. आणि व्हिडिओची सांगता म्हणजे शेवट आता मी तुळशीपूजनाने करते. आणि तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.